कसा लागतो एसीबीचा सापळा, कशी होते लाचखोरांना रंगेहात अटक, किती गुप्तपणे होते एसीबीची कारवाई। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून लाचखोराला अटक केल्याचं आपण ऐकतो, पण असा सापळा रचताना एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी किती मेहनत घेतात हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। नांदेडच्या पद्मजा हॉटेलमध्ये हा सापळा रचण्यात आला। हॉटेलमध्ये पांढऱ्या कपड्यात बसल्या आहेत त्या दोन व्यक्ती मेसर्स पांडुरंग कन्स्ट्रक्शन्सच्या आहेत, तर समोर बसल्या आहेत शेलगाव खुर्द गावच्या सरपंच शोभाताई राऊत आणि त्यांचा सहकारी तात्या। पाणी योजनेचं 75 लाखांचं कंत्राट मेसर्स पांडुरंग कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालं होतं। त्याच्या ॲडव्हान्सच्या 20 लाखांच्या धनादेशावर सही करण्यासाठी सरपंचवाईंनी 1 लाख रुपयांची मागणी केली होती। मात्र सचिवांना लाच द्यायची नसल्यानं त्यांनी एसीबीकडे तक्रार केली। त्यानुसार हा सापळा लावण्यात आला। शोभाबाईंनी पैसे मोजून घेऊन पिशवीत ठेवताच हॉटेलमध्ये साध्या वेशात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली। पण कोर्टात लाचखोरांविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी एवढेच पुरावे पुरेसे नसतात। यासाठी एसीबी सापळा रचण्याआधी लाचेच्या रकमेवर एक प्रकारची पावडर लावते। लाच मागणाऱ्या व्यक्तीने पैसे घेताच त्याच्या हाताला ती पावडर लागते। हा एक शास्त्रीय पुरावाच लाचखोरांविरुद्ध मिळतो। लाचेची रक्कम लाचखोराला देण्याआधी त्या सर्व नोटांचे नंबर एसीबी लिहून घेते आणि त्यांना शासकीय मोहर लावली जाते। आरोपींना अटक करताना आणि ते पैसे मोजताना घटनास्थळी असलेल्यांना पंच बनवलं जातं आणि त्यांच्या समोर गुन्ह्याचा पंचनामा केला जातो। अशा पद्धतीनं शास्त्रीय पुरावे, कागदोपत्री पुरावे, फोन रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, पंच आणि प्रत्यक्षदर्शी असे पुरावे आरोपीच्या विरुद्ध गोळा केले जातात आणि कोर्टात सादर करून लाचखोराला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली जाते। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।